नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सकाळी बाजाराने जोरदार सुरुवात केला तर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसत होता. पण दुपारी अचानक बाजारावर विक्रीचा दबाव वाढला आणि निर्देशांक घसरू लागला. प्रश्न असा आहे की RBIने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. महागाईचा अंदाज कमी केला, GDP ग्रोथचा अंदाज वाढवला, सिस्टममध्ये पुरेशी लिक्विडिटी असल्याचं सांगितलं. मग शेअर बाजार अचानक का घसरला? RBI गव्हर्नर यांच्या पत्रकार परिषद असं काय सांगितलं गेलं की ज्यामुळे बाजाराचा मूड काही मिनिटातच बदलला? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण RBIच्या संपूर्ण मॉनिटरी पॉलिसीचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. शेवटी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सगळ्यांच्या नजरा होत्या RBIच्या रेपो रेटच्या निर्णयाकडे आणि अपेक्षेप्रमाणे RBIने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. म्हणजेच बँकांना RBIकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा व्याजदर पूर्ववत ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी म्हणजे HDF रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे MSF रेट आणि बँक रेट हे देखील कोणत्याही बदलाशिवाय कायम ठेवण्यात आले. हा निर्णय बाजाराच्या अपेक्षेनुसार होता. म्हणून सुरुवातीला बाजाराने यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा पॉलिसी स्टॅन्स. RBIने पुन्हा एकदा न्यूट्रल स्टॅन्स कायम ठेवला. पण न्यूट्रल स्टॅन्स म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ RBI आधीच कोणताही निर्णय ठरवून बसलेला नाही. आगामी काळात महागाई, आर्थिक वाढ, जागतिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती आणि इतर आर्थिक आकडेवारी पाहूनच पुढील निर्णय घेतले जातात. म्हणजेच पुढील बैठकीत रेट कट होऊ शकतो किंवा रेट होल्ड देखील राहू शकतो. सर्व काही डाटावर अवलंबून असेल. हा संदेश गुंतवणूकदारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता येतो आजच्या पॉलिसीतील सर्वात सकारात्मक मुद्दा म्हणजे इन्फ्लेशन फोरकास्ट. RBIने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज कमी केला. याचा अर्थ असा आहे की केंद्रीय बँकेला पुढील काळात महागाई काहीशी नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे. हा निर्णय सामान्य नागरिकांसाठी चांगला संकेत आहे, कारण महागाई नियंत्रणात राहिला तर भविष्यातही व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढते आणि त्याचा फायदा होम लोन, ऑटो लोन, बिझनेस लोन आणि एकूण अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. म्हणून हा निर्णय बाजारासाठी सुरुवातीला सकारात्मक मानला जातो. महागाईसोबतच RBIने GDP ग्रोथवरही बाबतीतही सकारात्मक भूमिका घेतली. आर्थिक वाढीचा अंदाज वाढवण्यात आला. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. देशांतर्गत मागणी, सरकारी गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आणि सर्व्हिस सेक्टर या सर्व घटकांमुळे भारताची ग्रोथ स्टोरी कायम असल्याचे विश्वास RBIने व्यक्त केला. ही बातमीही बाजारासाठी सकारात्मक होती. त्यामुळे सकाळी निर्देशांकामध्ये चांगली तेजी दिसली. आता येतो आजच्या दिवसातील सर्वात मोठा प्रश्न. जेव्हा सर्व काही सकारात्मक होतं, मग बाजार खाली का आला? याचं उत्तर मिळालं RBI गव्हर्नर यांच्या पत्रकार परिषदेत. आणि याच मुद्द्याचा सविस्तर आढावा आपण पुढील भागात घेणार आहोत. RBIने रेपो रेट बदलला नाही, महागाईचा अंदाज कमी केला, GDP ग्रोथ वाढवला, लिक्विडिटी पुरेशी असल्याचं सांगितलं. मग शेअर बाजार अचानक घसरला का? याचं उत्तर मिळालं RBI गव्हर्नर यांच्या पत्रकार परिषदेत. मित्रांनो, मॉनिटरी पॉलिसीपेक्षा अनेक वेळा गव्हर्नर यांची प्रेस कॉन्फरन्स बाजारासाठी जास्त महत्त्वाची असते. कारण तिथे पुढील काही महिन्याच्या दृष्टीने स्पष्ट केला जातो आणि आजही अगदी तेच घडलं. गव्हर्नर यांनी सांगितलं, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असला तरीही काही मोठे धोके अजूनही कायम आहेत. पहिला मोठा धोका म्हणजे गव्हर्नर यांनी सर्वप्रथम मिडल ईस्टमधील तणावाचा उल्लेख केला. कारण जागतिक पातळीवर भूराजकीय संघर्ष अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर दुसरा मोठा धोका म्हणजे गव्हर्नर यांनी जागतिक व्यापारातील अनिश्चितताची ओळख करून दिली. अनेक देश अजूनही आयात-निर्यातीवर विविध शुल्क लावत आहेत. जागतिक पुरवठा साखळी अजूनही पूर्णपणे स्थिर झालेली नाही. म्हणजेच ग्लोबल ट्रेड आणि त्यावरील लागलेला टॅरिफ हा अजूनही कायमच आहे. त्याचबरोबर तिसरा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आज बाजारात घसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गव्हर्नर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, यंदाचा मान्सून आणि हवामानाची परिस्थिती अत्यंत बारकाईने पाहावी लागणार आहे. कारण जर पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर सर्वात आधी परिणाम होईल तो शेतीवर. शेतीचे उत्पादन कमी झालं तर अन्नधान्याचा पुरवठा कमी होईल. पुरवठा कमी झाला तर खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील आणि फूड इन्फ्लेशन वाढेल. तर एकूणच महागाई पुन्हा वाढू शकते. म्हणून RBIने हवामानाला पुढील काही महिन्यासाठी सर्वात मोठ्या जोखमीचं एक मानलं गेलं आहे.
अनेक गुंतवणूकदारां विचार विचारतात, पुढे इन्फ्लेशन वाढलं तर शेअर बाजार याचा काय संबंध? तर उत्तर अगदी सोपं आहे. भारतामध्ये महागाईमध्ये अन्नधान्याचा मोठा वाटा आहे. भाज्या, फळं, डाळी, धान्य, दूध या सर्व वस्तू महागल्या तर CPI इन्फ्लेशन वाढतो आणि CPI वाढला तर RBIला व्याजदर कमी करणं कठीण जातं. यामुळे भविष्यात रेट कट लांबू शकतो. बाजारात नेमकी हीच भीती वाटते आणि म्हणूनच पत्रकार परिषदेत बाजारात विक्री वाढली. याच निर्णयाने आजच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मित्रांनो, आजच्या RBI मॉनिटरी पॉलिसीमधून आपल्याला 3 महत्त्वाचे संदेश मिळाले. पहिला, RBIने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसरा, महागाईचा अंदाज कमी करता GDP ग्रोथचा अंदाज वाढवला, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर RBIचा विश्वास अजूनही कायम आहे. आणि तिसरा, पुढील काही महिन्यात सर्वात मोठा लक्ष ठेवण्यासारखा म्हणजे मान्सून, हवामान, फूड इन्फ्लेशन आणि जागतिक घडामोडी. याच गोष्टी ठरवतील ही पुढील RBI बैठकी. व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढेल की पुन्हा काही काळ थांबावं लागेल? तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा शेअर मार्केट अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या मते RBIचा हा निर्णय बाजारासाठी सकारात्मक आहे की पुढे आणखी दबाव येऊ शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.